आणि नक्कीच या ठिकाणी सहभाग होत असताना दुसरी मॅच आपण या ठिकाणी पाहायला मिळते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमध्ये व सर्व कार्येषु सर्वदा म्हणत आज मी पुन्हा एकदा मी आणि माझ्या सोबत समालोचक कक्षामध्ये आपण पाहतोय सागर मोरे, मी संतोष कदम, तुमचं आमचं सर्व क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. मॅचला सुरुवात होते. नक्कीच दोन प्रमुख बॅटर आणि प्रमुख पंच म्हणून प्रदीपजी यादव आपण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू बॉलिंग मार्ग बोलत तयार. छोटा चेंडू पहिला मोठा प्रहार नक्कीचा फटका सुसज्ज होती. एकत्र आवाज कोणासारखा आला देना आणि देना म्हणजे रनावची सुसज्ज होती. मॅच वेळ आणि दिशा हा फार महत्वाचा असतो. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि तेच पाहायला या ठिकाणी मिळालं. क्वचितचा सेकंद जर फरक पडला असता आणि थोडं जर झाला असता तर ॲक्युरेट नक्कीच पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय आपल्याला कळवला नाही. प्रदीपजी आणि फलंदाज आउट होतोय. बॉक्सच्या बाहेर मारलेला फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिला झटका JMW पहिल्या षटक घेऊन येतो प्रदीपजी. JMW पूर्ण संघाला विनंती आहे, एक अतिरिक्त खेळाडू आहे ना तुमच्याकडे? आउट झाले बॅट्समॅनला पाठव ना बरं. ओके, नवीन बॅट्समॅन आपण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रदीपजी यादव या ठिकाणी नामांकित पंच म्हणून या ठिकाणी कामगिरी पार पाडतात आणि खरोखरच एक सुरेख आयोजन सुरेख नियोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आजच्या सत्रातील दुसरी मॅच नंबर 2 मंगलमूर्ती वडाळा विरुद्ध कुर्ला असं द्वंद्व युद्ध या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बघायच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं पहिल्या मॅचच्या अंतर्गत सब कुछ रमजान और इसमें है जान, क्या बैटिंग की है आणि सामनावीराचा पुरस्कार त्याने मिळवला. पहिली मॅच 28 धावांचा सहज केलेला पाठलाग, त्यामध्ये त्याच्या बॅटमधून आलेल्या 3 चौकार आतिषबाजी पाहायला मिळाली. नक्कीच पहिली मॅच सुद्धा सुरेख या ठिकाणी पाहायला मिळाली. बॅटिंगच्या माध्यमातून मॅच जिंकून दिली आहे. सामनावीराचा ज्याला पुरस्कार मिळाला तोच रमजान. नाही तर मॅचकडे वळूया. मॅच नंबर 2 मंगलमूर्ती विरुद्ध JMW कुर्ला. पुन्हा एकदा बघितलं तयार. उलटा चेंडू निशांनी क्षेत्रात काही धाव नक्कीच पाहायला मिळते. थेंबे थेंबे तळेसाचे म्हटलं जातं. पहिला गडी बाद झालाय. 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वडाळा विरुद्ध कुर्ला चालू असलेलं युद्ध या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. कटीकटीची लढत प्रत्येक सामन्याकडे या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा दांडी 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 गुल होती आहे. टाकलेला टप्पा चूक होता आणि ब्लॉकर मध्ये टाकलेला हा चेंडू दुसरा धक्का गडीत बाद होतोय. सुरेख गोलंदाज. त्या माध्यमातून या ठिकाणी 2 गडी बाद होत आहेत. प्रदीपजी यादव न्यू बॅटर्स नाही प्लीज. नवीन बॅटर तन्मय या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहेत. तन्मय थोडीशी पडझड या ठिकाणी पाहायला मिळाली. तू चल मी येतो असं झालंय, परंतु नक्कीच विकेट होऊन जात आहे. पुढचा चेंडू
स्वीपचा सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोसावी क्षेत्र एक धाव नक्कीच मिळते. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना या ठिकाणी पाहायला मिळते 2 गडी त्यांच्या मोबदल्यात 3 धावा. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू 1-2 गो. त्या क्षेत्रामध्ये खेळायचा प्रयत्न बाईकच्या माध्यमातून एक धाव नक्कीच मिळते. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी संपुष्टात येत आहे आणि धावा होत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात 4 धावा. पहिली मॅच आपण पाहिली प्रफुल्ल 11 विरुद्ध मितुषा 11. मितुषा 11 संघाने 28 धावा केल्या होत्या, परंतु 29 धावांचा पाठलाग करत असताना रमजान यांनी केलेली बॅटिंग आणि संघ पराभूत झालाय. मितुषा 11 मधु सर बॉलर्स ने प्लीज. सागर पहिलं आणि वैयक्तिक पहिलं आणि रमजान दुसरं षटक. नाहीतर सागर बॉलिंग मार्ग व्यवस्थित करायचा प्रयत्न सुरू पाहायला मिळतोय. एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या परिस्थिती 2 गड्यांच्या मोबदल्यात 5 धावा. नामांकित असा संघ मंगल मूर्ती म्हणजे वाय कट्ट्याची आठवण आपल्याला येते आणि तिकडचे हे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात. पुन्हा स्वयं गोलंदाजी पण या स्वयं गोलंदाजी म्हणतायला अचूक आणि डोक्याला टीम टाकलेला चेंडू महत्वाचा गडी बाद होते. +1 रन काउंट विकेट काउंट. सुरेख साहिल यांनी अचूक चेंडू पकडला आणि या ठिकाणी एसटीचित केला. महत्वाचा धक्का बसलाय. प्रमुख बॅटर आउट होतोय. नक्कीच अशा पद्धतीची गोलंदाजी आणि कम्युनिकेशन गोलंदाज आणि यष्टीच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं. साईचं कौतुक करावं लागेल कारण पावसाळी क्रिकेट म्हटलं. बॅटर नाही प्लीज. मधू भावेश नवीन बॅटर या ठिकाणी पाहायला मिळतोय. भावेश कालच्या रात्री प्रहारामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं आणि वरुणराजाचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळते आणि आजच्या या सत्रामध्ये नक्कीच रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा सागर स्वीपचा सुरेख फटका. तिथं चांगला क्षेत्र काय चेंडू वाढवलाय. गुड एफर्ट्स 100% एफर्ट्स या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ज्यावेळेस बॅटची लीज घेतली जात होती, बॅट वळवली जात होती, त्याच वेळी अडवलेला चेंडू निर्धाव चेंडू जातो. अशाच पद्धतीचं क्षेत्ररक्षण करावं लागेल. समोरच्या संघावरती थोडंसं धडपड नक्कीच असेल कारण ज्यावेळेस क्षेत्ररक्षक अशी फिल्डिंग करतो त्यावेळेस मनोधैर्य वाढतं गोलंदाजाचं आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा सागर या ठिकाणी पाहायला मिळतो. पुढचा चेंडू पेक्षा कव्हर रिजनमध्ये 1 धाव नक्कीच मिळते. चेंडू वाढवेपर्यंत गोशागी क्षेत्रातील 1 धाव. धावसंख्या वाढते. धावसंख्या परिस्थिती 3 गड्यांच्या मोबदल्या 7 धावा. सुरेख आयोजन सुरेख नियोजन केबी चषक 2024 पर्व 7वं या ठिकाणी पाहायला मिळते. आज दुसऱ्या दिवसाच्या अंतर्गत 16 संघ या ठिकाणी नक्कीच मात्रभर आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सहज फटका धावून एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू 1-2 गो. धावसंख्या झाली ती 8. 3 गड्यांच्या मोबदल्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू पुन्हा एकदा सागर आणि एक आत्मघाती फटका या ठिकाणी पाहायला मिळते. पुढच्या विकेटचं पत्तर होत आहे. दुसरं षटक समाप्त होत असताना 4था धक्का बसतोय. पाहायला मिळाली पहिल्या मॅचच्या अंतर्गत आणि सामनावीर नक्कीच सत्तू रमजान असं म्हणून त्याने 3 चौकार लगावून 29 धावा सहज मिळवल्या. नवीन बॅटर नक्कीच या पाहायला मिळते. प्रदीपजी बॅटर नेम प्लीज.
बाबर, नवीन फलंदाज बाबर. नक्कीच आता या षटकाच्या भूमिकेत असलेले साहिल आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक. करायचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा आत्मघाती फटका आणि बॉक्सच्या बाहेर चेंडू फेकला जातोय. फलंदाज बाजू गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आणि नक्कीच वय कधी जरी वाढलं तरी जर क्रिकेट आपलं जात नाही आणि क्रिकेटची आवड असणारे कर्णधार नक्कीच प्रवी संघ कर्णधार आणि क्रिकेट आणि क्रिकेट का मी क्रिकेट सातत्याने खेळतो, माझा फिटनेस का मी ठेवतो ते दाखवून देतात प्रवी. पाहूया बॅटच्या माध्यमातून किती धावा करायचा प्रयत्न करते. सोहेल गोलंदाजी, पंचांचे हात समांतर म्हणजे चेंडू अवांतर, व्हाईट बॉल. एकत्रित चेंडू नक्कीच टाकावा लागेल. धावसंख्या जाते 9 वरती. 5 गड्यांच्या मोबदल्यात लो स्कोरिंग मॅच नक्कीच पाहायला मिळेल. प्रवीण यांना खेळपट्टीवरती तळ ठोकून बसावं लागेल. नक्कीच धावा कराव्या लागतील आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा स्वीकारायचा प्रयत्न नक्कीच गोशाकी क्षेत्रातील एक धाव. एका धावेची धावसंख्या नक्कीच वाढते. 5 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा. साहिल कसबे पुन्हा एकदा बॉलिंग मार्ग तयार. उलटा चेंडू, मोठा प्रहार, इतकं चांगलं क्षेत्ररक्षण. धावा जमवणं फार कठीण या ठिकाणी पाहायला मिळते. विकेटवरती खेळपट्टीवरती एक धाव करताना फार कष्ट करावी लागते. नक्कीच प्रवीण आपल्या संघाला तारून नेते. अनुभव आणि अनुभव व्यवस्थित करायचा प्रयत्न पुन्हा या ठिकाणी पाहायला मिळतोय. निष्फळ ठरतोय. चेंडू थोडासा उशिरा येतो पण बॅटला काही नीट स्पर्श होत नाहीये. निर्धाव चेंडू. 30 षटक प्रगतीपथावर असताना अजूनही 2 चेंडू शिल्लक. आक्रमक पवित्र खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रवीण दाद मागतायत परंतु निर्धाव चेंडू जातोय आणि मंगलमूर्ती वडा विरुद्ध JMW कुर्ला. प्रदीप बॅटर नेम प्लीज. रोहन, नवीन फलंदाज रोहन. सागर यांचं कौतुक करावं लागेल. अवांतर चेंडू, व्हाईट बॉल म्हणजेच एक अतिरिक्त धाव. 2 धावाने धावसंख्या धावेल. अतिरिक्त धावा म्हणजेच सांभाळून करायला लागेल भावा. गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मंगलमूर्ती गोलंदाजीचं कौतुक नक्कीच मगासपर्यंत मी करत होतो पण अशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी अजिबात केली गेली नाही पाहिजे. निसर्गाच्या दिशेने एक धाव नक्कीच मिळते. षटक क्रमांक 30 या ठिकाणी संपुष्टात येत आणि धावा होत आहेत त्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. 13 लॉस ऑफ 6 विकेट्स. शेवटचा निर्णायक आणि निर्णायक 6 चेंडू. हानामारीचं षटक. पाहूया कोण घेऊन येतंय. नागपूरला पडलेला संघ या ठिकाणी JMW कुर्ला. नवीन गोलंदाज हर्षल. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचे षटक. शेवटचे निर्णायक 6 चेंडू. पाहूया
धावसंख्या स्थिरावली आहे 13 धावा. शेवटची निर्णायक 6 चेंडूमध्ये नक्कीच कमीत कमी 10 धावा जरी आल्या तरी 23 धावसंख्या ही फायटिंग स्कोर होऊ शकतो. प्रयत्न सुरू करावा लागेल बॅटरना. हर्षद गोळी मारून तयार. प्रमुख पंच प्रदीपजी यादव या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. चेंडू उडवला जातोय. पंचांच्या माध्यमातून चेंडू लढवला जातोय आणि त्या ठिकाणी एक धाव नक्कीच पाहायला मिळते. एका नवीन धावसंख्या नक्कीच वाटते. 14 धावा. निर्णायक शेवटचे 5 चेंडू. मैदानावर येतो आहे सुरेख गोलंदाजी. 14 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. 6 गडी बाद होत आहे. मंगलमूर्ती विरुद्ध JAW कुर्ला. पुन्हा एकदा निर्णायक शेवटचे 4 चेंडू. सुंदर चेंडू मोठा प्रहार जातो सीमा रेषा पार. 4 धावा. काय स्ट्रोक खेळ आहे. का मी या संघाचा प्रमुख बॅटर आहे ते दाखवून दिलं जात आहे. एखादी लूज डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. मोठा रोहन यांनी 3 चेंडूमध्ये 5 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात आणि लगावलेला चौकार. नक्कीच धावसंख्या धावली. धावसंख्या पोहोचते ती 18 धावांवरती. 6 गडी बाद 18. फटका एक धाव नक्कीच मिळती आहे. 19 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. क्या बात आहे. अशाच पद्धतीचं प्रमुख बॅटर म्हणून या ठिकाणी रोहन अत्यंत चांगली बॅटिंग करत असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शांत डोक्याने केलेली बॅटिंग. अगोदरच्या चेंडूवरती मोठा प्रहार 4 नंतर रिव्हर्स स्विपचा एक फटका. थोडेसे आक्रमक या ठिकाणी रोहन पाहायला मिळतात आणि अशाच पद्धतीची बॅटिंग नक्कीच करावी लागेल. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 19 धावांवरती. 6 गड्यांच्या मोबदल्यात. पाहूया निर्णायक उरलेले 4 चेंडू. आणि एक आत्मगती फटका करायचा प्रयत्न. 7व्या गड्याचं पतन होत आहे. रोहन आक्रमक फलंदाजी करत होते. एक आत्मघाती फटका आणि रोहन बाद. प्रमुख बॅटर बाद होतोय.
नवीन फलंदाज अरुण व्यक्तीने पाहायला मिळत आहेत. पाहूया उर्वरित निर्णायक चेंडू शेवटचा आणि निर्णायक चेंडू. पाहूया शेवटचा चेंडू. एक धाव नक्कीच मिळती आहे. संख्येचं लक्ष 24-21 समीकरण थोडंसं बदलत आहे. खरंच कुठे संघ होता की बॅटर विकेट पडत होते, परंतु रोहन बाबर याने मारलेला चौकार एका सुस्थितीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते आणि 24 मध्ये 21 धावा करायच्या कंपल्सरी चेसच्या माध्यमातून 21 धावा. पुढच्या सत्रामध्ये नक्कीच आपल्याला महेश रॉयल विरुद्ध मनीष शिले रॉयल चेंडू हे संघ या ठिकाणी पाहायला मिळतील. पहिल्या सामन्याअंतर्गत जो संघ विजयी झाला त्या संघाची लढत लगेचच या मॅचच्या नंतर आपल्याला लगेच पाहायला मिळेल. पर्पल 11 आपण कुठे लांब जायचं नाहीये, विलंब लावायचा नाही, सातत्याने मॅच सुरू राहील याची खबरदारी घ्या. KP9 चषक 2024 अंतर्गत बरोबर 7 या ठिकाणी आपण नक्कीच पाहतोय आणि रात्री अपरात्री पडलेल्या पावसामुळे इनिंगसाठी मॅच सुरू होती आहे. नक्की 24 चेंडूमध्ये करायच्या आता 21 धावा. मंगलमूर्तीचे प्रमुख 2 बॅटर या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहे. ऋतिक आणि आधी पहिला चेंडू स्वीपचा सुरेख फटका. एक धाव नक्कीच मिळते. संघाचं खातं उघडलं जात आहे. पहिल्या षटक टाकण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळतात अरुण. सुरेख फटका 2 चेंडू 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बॉल टू रन. प्रत्येक चेंडूवरती रन करायचा प्रयत्न नक्कीच बॅटर करताय. 2 चेंडू 2 धावा जिंकायला हव्या त्या 24 चेंडूमध्ये 21 धावांचे लक्ष या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अरुण तयार
अरुण यादव एक नामांकित असा अष्टपैलू गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओंकार मालाड संघाकडनं ज्यांनी संघ प्रतिनिधित्व केलं, परंतु सेशन वाईज क्रिकेटमध्ये आपण या ठिकाणी नक्कीच पाहतोय JNW कुर्ला. पुन्हा अरुण तयार स्वीप करायचा प्रयत्न तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. या बाबत अशाच पद्धतीचं फिल्डिंग करावी लागेल, क्षेत्ररक्षण करावं लागेल. मनधैर्य वाढतं गोलंदाजाचं. रोहन यांनी अडवलेला चेंडू आपल्या बॅटमधनं त्यांनी चुकून दाखवली. सुरेख चौकार लगावला, सुस्थितीमध्ये आणून ठेवली धावसंख्या. पुन्हा एकदा पुढचा चेंडू स्वीप करायचा सुरेख प्रयत्न, एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्या बरोबर या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. 3 धावा. पुन्हा एकदा पहिल्या षटक प्रगतीचा प्रकार असताना धावसंख्या स्थिरावली नसली तरी प्रत्येक चेंडूकडे एकीकडे धाव करायचा प्रयत्न बॅटर दोन्ही करतायत. ऋतिक आणि अनिल दोन प्रमुख बॅटर मंगलमूर्ती संघाकडे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू काहीतरी वेगळा तो न घेता खाली बसलाय, विसावला किपरच्या हातामध्ये. नक्कीच या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. सुरेख प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतं. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात येतं आणि धावा होत आहेत त्या 4 धावा. नक्कीच प्रवीण अनुभव पणाला लावतायत, आपल्या संघाचं मनोधैर्य वाढवतायत. टीम मीटिंग केली जाते, कानपत्र दिले जात आहेत, कसं विकेट घेण्याचा प्रयत्न नक्कीच गोलंदाज करतील. पाहूया. एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बंधू रोहन रोहन 2 आहेत ना? ओके ओके. नवीन गोलंदाज रोहन खरा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक देत आहेत. अटीतटीची लढत नक्कीच पाहायला मिळेल. धावसंख्या झाली ती 4. पुन्हा एकदा मॅच कडे बघूया. बरोबर करा सुरेख क्षेत्र होतं, परंतु एक धाव नक्कीच मिळते. गोशाकी क्षेत्रामध्ये 1 धाव. एका धावेने धावसंख्या नक्कीच वाढती आहे. धाव होतात त्या 5. अत्यंत शांत पद्धतीने दोन्ही बॅटर या ठिकाणी बॅटिंग करतायत. एक अचीव करायची धावसंख्या आहे 24 चेंडूमध्ये 21 धावा. धावसंख्या झाली ती 5. पुन्हा एकदा रोहन पंचांकडे धाव मागली जाते आहे. आणि या ठिकाणी पंच दखल करतात व्हाईट बॉल. चला पंचाची वादविवाद करू बघा.
टाकलेला चेंडू वाईट, नक्कीच नंतर चेंडू आहे, एक एक्स्ट्रा चेंडू नक्कीच टाकावा लागेल. व्हाईट बॉल. AP9 चषक 2024 अंतर्गत मॅच नंबर 2 आपण पाहतोय मंगलमूर्ती वडा विरुद्ध JMW कुर्ला. चला टीम मीटिंग करायची आहे. प्रवीण सर थोडीशी घाई करा, विलंब लावू नका. एकंदर 16 संघ आपल्याला पाहतो आणि सायंकाळच्या सत्रामध्ये एक धुरंधर युद्ध नक्कीच आपल्याला वर्ल्ड कपच्या माध्यमातून पाहायला मिळते. इंडिया अगेन्स्ट पाकिस्तानची मॅच बघण्यासाठी सर्व आतुर आहेत. पुन्हा एकदा रोहन तयार. सुरेख प्रकार रोषाकी क्षेत्रामध्ये एक या ठिकाणी सूचित केल्या जात आहे. एक धाव नक्कीच नीती आहे. रोहन तयार बॉलिंग मारतो. धावची चुकीचा कॉल, विकेटचं पत्तर, पहिला गडी बाद होतोय. नक्कीच नवीन बॅटर या ठिकाणी पाहायला मिळतात. साई धावसंख्या झाली ती 7 एका गाड्याच्या मोबदल्यात. तीन बॉल 3 दुसऱ्या षटक बदली बदल असताना चला टीम थोडीशी कमी करा, सातत्याने मॅच सुरू राहील याची खबरदारी घ्या. नवीन बॅट्समन अभिजित या ठिकाणी पाहायला मिळतात. 7 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. एक गड्याच्या मोबदल्यात अटीतटीची लढत नक्कीच या ठिकाणी शेवटच्या चेंडूपर्यंत नक्की. एकात्मकाची फटका, गडीचं पत्तन, महत्वाचा विकेट पडतोय. काय बॉलिंग केली आहे, कमबॅक केलंय गोलंदाजाने. दुसरं पतन होत आहे. चला प्रवीण सर थोडीशी घाई करा प्लीज. आपल्या 16 मॅचेस म्हणजे 16 टीमच्या या मॅचेस आहेत सेशन वाईज. सातत्याने मॅच सुरू राहण्याची खबरदारी घ्या. दुसऱ्या षटक प्रगती करताना असताना पुन्हा एकदा समीकरण बदललं जाते. 14 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 14 balls 14 runs required. पुन्हा बॅटिंग क्रीज वरती सागर. रोहन टाकला चेंडू चेंडू धावून धावा केला. थोडस धडपड एकमेकाला आडावड केली जाते. चुकीच्या ठिकाणी लॉंग थ्रो झाला असताना धावची संधी होती. चेंडू सुरे काढवला परंतु लॉंगच्या गेमला जर नक्की थ्रो झाला असता सागर बाद झाले असते. एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 8 धाव. 13 चेंडू 13 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉलर तयार. रोहन
एक मारला कमीचा फटका एक धाव नक्कीच मिळते. दोन षटके या ठिकाणी समाप्त करणारे धावा होत आहेत त्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा. सुरेश गुरंजानी रोहन यांची पाहायला मिळाली. धावचीची सुसंधी अचूक निर्णय अचूक वेळी जर घेतला तर नक्कीच मॅच मध्ये कलाटणी मिळते. उर्वरित 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 12 धावा. नवीन गोलंदाज रोहन बाबर. एकदा स्ट्राईकला ते सागर. चला मॅच सातत्याने चालू ठेवायची आहे. नवीन गोलंदाज या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक. बारा चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईकला आहे ते सागर आणि नॉन स्ट्राईकला अभिजित. पुन्हा एकदा रोहन तयार ज्याने बॅटच्या माध्यमातून आपल्या संघाला सुस्थितीने आणून ठेवलं. गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला नक्कीच मिळत आहे. चेंडू या ठिकाणी धाव टाकला जातोय. काय कमबॅक करताय. चेंडू पडल्या या ठिकाणी नक्कीच कॉन्फिडन्स असा गोलंदाजाला पाहिजे की प्रवीणच्या आवाजाला ओरडायला लागले की हो यस काय चेंडू टाकला. डॉट बॉल. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. रोहन बाबर आपल्या विरुद्धचा कौशल्य या ठिकाणी दाखवत असताना मारला फटका सुरू एक या ठिकाणी पाहिली आणि 2 धावा नक्कीच मिळत आहेत. पहिला चेंडू निर्धाव झाल्यानंतर दुसरा चेंडू आक्रमक या ठिकाणी खेळला गेला. गोशांकी क्षेत्रातील 2 धावांनी धावसंख्या नक्कीच धावती आहे. पंच म्हणून कामगिरी पार पडत असले आमचे प्रदीपजी यादव. चला टीम रेटिंग थोडीशी कमी करायची आहे. प्रत्येक मॅच आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये 1 वाजत आलेला आहे. सकाळच्या सत्रामध्ये 10 वाजता मॅच सुरू होणार होती. पावसामुळे आपण विकेट सुटण्याची संधी घेतली होती परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा रोहन तयार. आक्रमक फलंदाजामध्ये पुन्हा एकदा मारला फटका. एक धाव. प्रत्येक चेंडू स्टेपवर होऊन खेळायचा प्रयत्न सागर या ठिकाणी करतायत. एका धावेने धावसंख्या नक्कीच वाढते. धावसंख्या होती ती 12. 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. समीकरण थोडंसं बदलत आहे. मारला फटका सुरू या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच पुन्हा एकदा एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या नक्कीच वाढते. थेंबे कडे साचे म्हटलं जातं परंतु प्रत्येक चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकायचा प्रयत्न रोहन बाबर या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली ती 13. अजूनही समीकरण पुन्हा एकदा बदलते. बॉल टू रन आहे. 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 8 धावा. रोहन बाबर तयार. पुढचा चेंडू मोठा प्रहार करायचा प्रयत्न. 1 धाव नक्कीच दिली आहे. या षटकातील अंतिम आणि शेवटचा चेंडू. 7 चेंडू 7 धावा.
निर्णय शेवटचा चेंडू या षटकातील पाहूया. 1 to go. मारला फक्त सुरक्षित चांगलं क्षेत्ररक्षण फक्त एक धाव नक्कीच नीती आहे. पुन्हा समीकरण नक्कीच बदलतंय. शेवटचं आणि अंतिम षटक. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. 6-6 अटीतटीची लढत नक्कीच पाहायला मिळेल. धावसंख्या झाली ती 15. 2 गड्यांच्या मोबाईलला कंपल्सरी चेसच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच 6 धावा करावाच लागतील. शेवटचे निर्णायक आणि शेवटचे 6 अंतिम चेंडू. शेवटचा आणि अंतिम 6 चेंडू. अटीतटीची लढत प्रत्येक मॅच पाहायला मिळते. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. शेवटचे निर्णायक 6 चेंडू नक्कीच पाहायला मिळते. सुसंधी होती धावचीची. एक धाव नक्कीच मिळती आहे. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावा या ठिकाणी नक्कीच कराव्या लागतील. अटीतटीची लढत नक्कीच पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू गणित शर्त करावी लागते. थोडा कष्ट करावा लागत आहे. टीम मीटिंग केली जाते आहे. एका धावेने धावसंख्या नक्की वाटते. धावसंख्या होती ती 16. चला प्रवीण साहेब थोडीशी घाई करा. आपल्या इनिंग मध्ये आपण पाहतो 1 तासाच्या वरती ही मॅच चालू आहे. थोडीशी घाई करा प्लीज. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो 1 वाजलेला आहे. अटीतटीची लढत नक्कीच आहे. 5 चेंडू 5 धावा 16 या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळते. मोठी जबाबदारी आहे सागर आणि अभिजित. 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता. उदयता नीरज मारला चेंडू सूर्य होता आणि जातोय. दांडी दांडी बोलते आहे. स्टंपच्या 1 घेतला जातोय. धावसंख्या होती ती 16. 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजून 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. अटीतटीची लढत नक्कीच पाहायला मिळेल. नीरज यांनी टाकलेला चेंडू सुरेख होता. तो बैटर का नाम कुछ नवीन बैटर साहिब. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. नक्कीच एक असं नामांकित व्यक्तिमत्व श्रीवत्सव धीरज कुटुंबीय या ठिकाणी आमच्या या PP9 जून चषकाच्या अंतर्गत या ठिकाणी उपस्थित होतात. गावी समाजाच्या माध्यमातून कार्यरत असणारे पुन्हा या ठिकाणी पाहायला मिळतं. चेंडू सोपन केला जातोय. 1 धाव नक्कीच मिळते आहे. शेवटचे निर्णायक चेंडू आहेत. नक्कीच 1 धावाने धावसंख्या नक्कीच वाढली असती तरी उर्वरित अजून 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना माननीय धीरज सरांचं या ठिकाणी आगमन गावी समाजाच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असणारे शिवसौ धीरज कुटुंबियांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आम्हाला कल्पना आहे ज्या ज्या ठिकाणी क्रिकेटची क्रिकेट टुर्नामेंट्स असतात त्या ठिकाणी नक्कीच असे मान्यवर आमच्या या व्यासपीठावर उपस्थित होतात. शिवसौ धीरज कुटुंबियांचं या ठिकाणी KP चषक 2024 अंतर्गत हार्दिक स्वागत.
3 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना अटीतटीची लढत नक्कीच पाहायला मिळते. थोडेसे चिंताग्रस्त दोन्ही टीमचे क्रिकेटर मारलं फक्त सुरू पाहायला मिळतं. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण रोहन बाबर यांचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा डॉट बॉल जातोय. हा चेंडू वळवला जातोय. एक धाव नक्कीच मिळते या ठिकाणी पाहायला मिळते आणि धाव होत आहेत त्या 18. दोन चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा नीरज कंपल्सरी चेसच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. अटीतटीची लढत पुन्हा एकदा नीरज तयार. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव नक्कीच मिळते. पुन्हा एकदा शेवटचा निर्णय आहे. एक चेंडू कंपल्सरी चेसच्या माध्यमातून 2 धावांची आवश्यकता. एक चेंडू 2 धावा. काय बाकीत केलं जातं. एक मोठा संघ विजयी होईल काही सांगता येत नाहीये. प्रत्येक मॅच या ठिकाणी आपल्याला फाईट बघायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये अंतर्गत सुद्धा सबकुच रमजान त्यांच्या बॅट मध्ये आले 3 चौकार आणि सामनावीराचा पुरस्कार मिळाला आणि प्रभू विलियम संघ विजयी झालाय. आपण कुठेही जायचं नाही. लगेच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी करण्यात आम्हाला विनंती राहील. आपण पुन्हा व्यासपीठावर एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा दडपण आहे अभिजित यांच्यावरती. या ठिकाणी आमच्या क्रीडालंबीमध्ये मिलिंदजी गोरगोवर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर. EP9 चषक 2024 अंतर्गत अटीतटीची लढत आहे. शेवटचा चेंडू. एक चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता असताना मिलिंदभाई कोरगावकर यांचं या ठिकाणी आगमन. वॉर्म वेलकम सर. आपले या ठिकाणी स्वागत आहे. एक बॉल 2 आणि या ठिकाणी आत्मघाती फटका मारला होता परंतु म्हणतात ना ताटात वाढला आणि घशात नाही गेला आणि रनआउटच्या बाबतीत या ठिकाणी मगरमूर्ती संघ या ठिकाणी पराभूत होतोय. JMW कुर्ला संघाचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. सरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत सर. वॉर्म वेलकम. आज आपण या